महाराष्ट्रामध्ये भक्ती आणि शक्तीचा खूप सुंदर संगम आहे वा. अनेक वर्षांपासून. म्हणजे जसं योद्ध्यांच्या वीरगाथा ह्या लोकांपर्यंत पोचवतोय आम्ही, तसंच ह्याच मातीत आपल्या महाराष्ट्राच्या इतके संत होऊन गेले ज्यांनी इतके उत्तम संस्कार समाजाला दिले आणि समाज घडवला. मन ढवळून काढण्याचं काम संतांनी केलं आणि मनगट मजबूत करण्याचं काम शिवरायांनी केलं. खरंय. त्याच्याच दोन कण्यावरती आज महाराष्ट्र उभा आहे आणि तो चंद्र सूर्य तारे असेपर्यंत ती तत्व सुटणार नाहीत. सातत्याने काम करावं लागतं. एका फिल्ममध्ये तुम्ही खूप मोठे हिट झाला, ती फिल्म खूप मोठी हिट झाली म्हणजे तुम्ही पुढे काही नाही केलं तरी चालतं का, असं अजिबात नाही. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात आयुष्यात सातत्याने काम करणं फार गरजेचं आहे. मी किती सुंदर सांगितलं मगाशी की आजकाल उगीच डिप्रेशन, अँझायटी, ओव्हर थिंकिंग, सुसाइडल टेंडन्सीज या सगळ्या वाढत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त छळच सहन केलाय. ब्रेव्हरी डज नॉट मीन यू आर नॉट अफ्रेड. इट मीन्स दॅट यू आर अफ्रेड बट यू स्टील गो अहेड. प्रत्येक ॲक्टरच्या आयुष्यात एक फेज असते, त्याचा स्ट्रगल पिरियड असतो आणि एक फेज येते ना, कालपर्यंत मला कोणी ओळखत नव्हतं आणि आज सगळेजण ओळखतात. आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि इतर भाषेमध्ये म्हणण्यापेक्षा त्यांचे सिनेमे आपण त्या बेसमध्ये असलेले सिनेमे करतोय. काय फरक असतो हे सगळे सिनेमे करत असताना? मराठी, साऊथ आणि हिंदी, काय फरक जाणवला तुम्हाला त्या तिन्ही भाषेत सिनेमे करताना? सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं, नमस्कार सर. नमस्ते, थँक्यू सो मच. आणि राजमंचावरती तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. तुम्ही इथे आलात विनंतीला मान देऊन आणि स्वतः मी खूप जास्त आनंदी आहे की काय होतं, इंडस्ट्रीतल्या लोकांशी बोलायचं असलं की मला फार छान वाटतं. कारण इंडस्ट्री समजून घ्यायला, ॲक्टिंग समजून घ्यायला, ॲक्टरचा प्रवास समजून घ्यायला किंवा एक माणूस ते ॲक्टर हा त्याचा जो प्रवास असतो तो समजून घ्यायला मला फार आवडतं. त्यामुळे मी आज पर्सनली खूप आनंदी आहे आणि खात्री आहे की आपले प्रेक्षकसुद्धा आज हा पॉडकास्ट खूप मन लावून बघणार आहेत. मुक्ताईपासून सुरुवात करूयात सर. अगदी काहीच हरकत नाही. काय मुक्ताई, कधी येतोय? 18 एप्रिलला येतोय चित्रपट. तो मध्ये एक वर्षभर चित्रपट तयार होता, परंतु एक मध्ये वर्ष गेलं कारण हा अनिल थडानी सर जे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, भारतातले सगळ्यात मोठे डिस्ट्रीब्युटर आहेत, ए फिल्म्स. तर त्यांना निर्मितीच्या क्षेत्रात यायचं होतं आणि त्यांनी निर्माण केलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. तर त्यांच्या आदेशानुसारच आतापर्यंत आपले शिवराज अष्टकाची पण वाटचाल चालू आहे. कारण सगळ्या चित्रपटांना ते डिस्ट्रीब्युटर होते, नंतर ते प्रेझेंटर म्हणून जॉईन झाले. तर त्यांचा एक विश्वास होता टीमवरती की ही मुलं चांगले काम करतात, त्यामुळे आपण त्यांना संधी दिली पाहिजे. आणि विषय अर्थात दिग्पाल लांजेकर यांनी निवडला होता. तर यातला मूळ जो गाभा आहे तो असा आहे की कारण की आत्ताच आमचं या चित्रपटाचं प्रमोशन सुरू झालंय, तर आम्हाला प्रेस कॉन्फरन्सला प्रश्न येतो की तुमचं शिवराज अष्टक आज 5 चित्रपटांपर्यंत पोहोचलंय. तर माझा देखील पुढचा तोच प्रश्न होता की अष्टक सोडून तुम्ही संतांच्या चित्रपट तुम्ही त्यात निर्मितीत का आलात? तर आम्ही सगळेजण हे अत्यंत प्रामाणिकपणे मानतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे श्री शिवराज अष्टकाला, त्यामुळेच निर्विघ्न पार पडलेत 5ही चित्रपट. पुढचे 3ही पडणार आहेत कारण की आता अवघ्या महाराष्ट्राचं स्वप्न झालंय ते. आणि वाट बघतात लोक आमच्या चित्रपटांची, किंवा आम्हाला भेटलं तरी तुम्ही अजून आग्र्याहून सुटका केला नाही तर तो करा, किंवा तुम्ही अमुक विषयावरती का नाही करत, तुम्ही हा जरा वेगळा विषय आहे तर त्याचाही विचार करा, अशी प्रेमळ सूचना पण आम्हाला मिळते आणि आम्ही त्याचा स्वीकार करतो. कारण की हे लोकांचं प्रेम आहे जे आमच्या टीमवरती आहे, आम्हावरती आहे कलाकार म्हणून. तर त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि त्याचा नक्कीच विचारही केला जातो की आपण हे कारण लोक भावना प्रधान होऊन ते विषय सुचवतात, पण ते प्रत्यक्षात आणायला प्रॅक्टिकली काय अडचणी येऊ शकतील याचा विचार आम्ही टीम म्हणून बसून करतो की त्याची निर्मिती कशी होईल, त्याला लागणारं जे बजेट आहे ते कसं उभं करायचं, प्रत्यक्ष शूट करताना काही अडचणी येऊ शकतात का, अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करून मग विषय ठरवला जातो. तर म्हणून मी म्हटलं की आता अवघ्या महाराष्ट्रात किंवा जगभरात पसरलेल्या मराठी माणसांनी आशीर्वाद दिलेला आहे, त्यामुळे आम्हाला आता खात्री आहे की आम्ही उरलेले 3 चित्रपट तर करूच. पण मुद्दामून सांगायला मला असं आवडेल की महाराष्ट्रामध्ये
भक्ती आणि शक्तीचा खूप सुंदर संगम आहे वा. अनेक वर्षांपासून. म्हणजे जसं योद्ध्यांच्या वीरगाथा ह्या लोकांपर्यंत पोचवतोय आम्ही, तसंच ह्याच मातीत आपल्या महाराष्ट्राच्या इतके संत होऊन गेले ज्यांनी इतके उत्तम संस्कार समाजाला दिले आणि समाज घडवला. आणि त्यातलं प्रामुख्याने येणारं नाव म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. तर माऊलींचा चित्रपट करावा. आणि या चित्रपटाचा अजून एक गंमत तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की आपण हा चित्रपट 84 वर्षांनंतर पुन्हा करतोय. आपण करतोय म्हणजे आपण पहिल्यांदाच करतोय, पण याच्या आधी संत ज्ञानेश्वर प्रभातचा येऊन गेला, जो कृष्ण धवल ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातला चित्रपट होता. त्याच्यात मध्ये 84 वर्ष गेली. तर जसं मला वैयक्तिक असं वाटलं की 40 वर्ष मध्ये जो गॅप गेला भालजींच्या चित्रपटांनंतर, ते फर्जंद येईस्तवर 40 वर्ष कुठलीही शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती किंवा त्यांच्या चरित्रावरती कुठलीच गोष्ट झाली नाही. अपवादात्मक काही हे सोडले तर, पण ठोस असा अख्खा चित्रपट फक्त त्यांच्यावरती किंवा त्यांच्या वीरांवरती अष्टक करण्याच्या हेतूने, म्हणजे हा एक्झॅक्टली. तर मला त्या दृष्टीने वाटलं की जसं वीरांचे संस्कार, तो संस्कार कुठला आहे? तो शौर्याचा आहे, तो निष्ठेचा आहे, तो त्यागाचा आहे, तो बलिदानाचा आहे, तो निष्ठेचा आहे. तर मला असं वाटलं की जेव्हा आपण समाजाला हे संस्कार ह्या योद्ध्यांच्या मार्फत देतो आहोत, म्हणजे वीर बाजीप्रभू देशपांडे असतील किंवा नरवीर तानाजीराव मालुसरे असतील, तर या सगळ्या वीरांचे संस्कार जेव्हा आज छोट्या मुलांपर्यंत पोहोचतायत ना, तेव्हाच असं माझ्याही लक्षात आलं की हे का डोक्यात आलं असेल की संतांचे संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. आणि त्याची पण गॅप मोठी आहे, 84 वर्ष मध्ये आधी येऊन गेले चित्रपट, नाही असे नाही, पण जे संस्कार घडायला हवे होते ते अजून जास्त डीपली कसे घडवता येतील, त्याच्यासाठी हा एक वेगळा आपण पॅरलल म्हणूयात. शिवराज अष्टक एक रस्ता आहे आणि हा दुसरा रस्ता आहे, म्हणून मी भक्तिशक्ती असं म्हटलं की हा जो संगम आहे ना, हा फार सुंदर आहे की तितकीच ताकद या संस्कारांमध्ये आहे, या संतांनी जे संस्कार दिले समाजाला त्यात, आणि ते कुठेतरी पुन्हा एकदा लहान मुलांच्या वरती रुजावेत. तर मी काय म्हणतो तसं मी आधी अनेक पॉडकास्टमध्ये म्हटलंय की आत्ताच्या पिढीनी पुढच्या पिढीला काय दिलं याचं जर उत्तर द्यायचं असेल तर तो संस्कार दिला पाहिजे. आणि ती पुढची पिढी जेव्हा मोठी होईल तेव्हा ती माऊलींचे संस्कार घेऊन पुढे होईल, वाढेल, विचार करेल आणि त्या बरहुकूम वागेल. तर हा जो समाजात आज जी एक अस्वस्थता आहे, म्हणजे हल्लीच्या युगातले शब्द अँझायटी, डिप्रेशन, हे जे ग्रासलेली लोक आहेत ना, आणि त्यांना मला असं वाटतं की ह्या चित्रपटामुळे कुठेतरी, म्हणजे मला सुद्धा चित्रपट बघून असं शांत वाटलं की ही जी शांती आहे ना, आता शांती प्रत्येक जण शोधतोय, प्रत्येकाचे वेगवेगळे मार्ग आहेत, पण मला असं वाटलं की हा चित्रपट करून मला काय मिळालं कलाकार म्हणून, मला शांती मिळाली की वाह छान. आणि माऊलींबद्दल काय बोलावं तेवढं कमी, परंतु मला प्रामाणिकपणे वाटतं माणूस म्हणून की जगातलं आश्चर्य म्हणून डिक्लेअर करावं, कारण ह्याचं जगात मला नाही वाटत असं दुसरं उदाहरण असेल की 16व्या वर्षी असा एखादा ग्रंथ कोणी लिहिला, इतका प्रगल्भ की अजूनही वयाने खूप थोर लोक, पण त्याच्या अर्थ अजून म्हणजे अजूनही नवीन नवीन अर्थ प्रत्येक वेळी ओवी जेव्हा वाचतो तेव्हा वेगवेगळे अर्थ निघतात. इतकं लिहिलं आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, असं मला नाही वाटत जगात दुसरं कुठलं उदाहरण, कारण की आपलं कार्य जे होतं ते संपलं. या संतांना ते माहिती होतं, जिथे लोकांना कळायला लागतं तेव्हा कुठे थांबवायचं तेच कळायचं, हेच शिकायचंय मला म्हणायचंय. ते लोकांना कुठे थांबायचं हे कळायला पाहिजे, आणि ते या संत मंडळींना खरंच कळलं होतं की इथे माझं कार्य संपलेलं आहे, मी ज्याच्यासाठी आलेलो होतो ते झालेलं आहे माझं करून. नरहर कुरुंदकरांचं एक पुस्तक वाचलं होतं, आय थिंक कुठले ते नाव आठवत नाही, पण त्यांनी महाराष्ट्र बनवण्यामध्ये 2 भक्ती आणि शक्ती जसं सांगितलं, तर त्यात एक वाक्य आहे, मला जसंच तसं आठवते की माहित नाही, पण मन बनल्याशिवाय मनगट मजबूत होत नाही. मन ढवळून काढण्याचं काम संतांनी केलं आणि मनगट मजबूत करण्याचं काम शिवरायांनी केलं. त्याच्याच 2 कण्यावरती आज महाराष्ट्र उभा आहे, आणि तो चंद्रसूर्य तारे असेपर्यंत
ती तत्व सुटणार नाहीत. हो. काही बदल होतील असं ते नरहर कुरुंदकरांचं ते वाक्य ते मला फार हो. सुंदर वाटलं. आणि दिग्पाल लांजेकर मला फार हुशार दिग्दर्शक लेखक वाटतात. आणि त्यानिमित्ताने एकतर त्यांनी शिवराय अष्टक निवडलं आणि आता संत परंपरेवरती हा पहिला चित्रपट आहे. पुढे येतील काही मी त्याच्यावरती बोलू शकत नाही, परंतु त्यांनी या 2 गोष्टीवरती भर दिला, हे फारच उत्तम आहे. समाजातली मिसिंग लिंक शोधणं येते. काय कमी पडतंय आता ते कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न आहे. मी किती सुंदर सांगितलं मगाशी की आजकाल उगीचच डिप्रेशन, अँझायटी, ओव्हर थिंकिंग, सुसाइडल टेंडन्सीज या सगळ्या वाढतायत. तुम्ही तर डॉक्टर, ज्ञानेश्वर माऊली, तुम्हाला तर असं रोज भेटत असतील लोक. ज्ञानेश्वर माऊलींनी जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त छळच सहन केलाय. किती डिप्रेशन मध्ये जायला पाहिजे त्यांनी. हो, पण तरी शेवटी विश्वकल्याणाची प्रार्थना लिहूनच थांबले ना. त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या थोर लोकांचा संस्कार तरी घडायला हवा, म्हणून हे चित्रपट निर्माण करायलाच पाहिजे. 100% यायला पाहिजे. आवर्जून आम्ही सुद्धा वाट बघतोय. हा प्रश्न तुम्हाला विचारायचा की नाही मला कळत नाही, तरी पण विचारतो. खरं तर हा प्रश्न लेखकाला, दिग्दर्शकाला विचारण्याचा आहे. माऊलींवरती चित्रपट किंवा त्या काळावरती चित्रपट म्हटलं की त्याचे जे मुख्य हिरो आहेत किंवा महाराष्ट्राचे आजचे हिरो असतील ज्ञानेश्वर माऊली आहेत, तरी सुद्धा मुक्ताई हे टायटल काय म्हणजे चित्रपटाला? हा, त्याचं कालच कारण काल आम्हाला प्रेस कॉन्फरन्समध्ये पण हा प्रश्न विचारला गेला की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असं नाव काय आहे चित्रपटाचं? संत मुक्ताबाई किंवा असं का नाहीये, छोटं का नाही? तर याचा खूप म्हणजे मी पण असं बघायला लागलो की अरे बापरे, असं झालं होतं का? तर या चित्रपटामध्ये तुम्ही आता जर काही पोस्ट बघितले असतील तर तुम्हाला ही जी 4 भावंड आहेत ही वयाच्या 2 टप्प्यात दिसतात. एक 7-8 वर्षांचे माऊली दिसतात आणि एक मोठे आहेत, म्हणजे तेजस बर्वेनी जो माऊलींचा रोल केलाय, असे 2 वयोगटात आहेत. तर त्या लहान मुलांच्या रोलसाठी जेव्हा जवळजवळ 150-200 ऑडिशन्स घेण्यात आल्या, तेव्हा दुर्दैव असं होतं की फक्त 2 मुलांना ज्ञानेश्वर माऊली माहिती होते. काय? तर हे खूप अलार्मिंग होतं. माहिती मीन्स नाव? हो, माऊलींबद्दल माहितीच नाही. आता जर माऊलींबद्दलच माहिती नसेल तर मुक्ताबाईंबद्दल कसं माहिती असेल? म्हणून मग ते थोडंसं एलॅबोरेट करूयात की माऊलींची बहीण म्हणजे मुक्ताई, आदिशक्ती. तर त्या दृष्टीने हे मुद्दामून नाव घडवलं गेलंय. नाहीतर अगदी जर तसं असायला पाहिजे होतं तर ते नाव संत मुक्ताबाई किंवा काही वेगळं असू शकलं, पण संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असंच चित्रपटाचं नाव आहे. तर ते त्याच्यानंतर ह्या सगळ्या मुलांचं ग्रूमिंग आणि सगळ्या गोष्टी घडल्याच, प्रश्न तो नाहीच आहे. परंतु मग काय केलं, म्हणजे मला दिग्पालला ते मार्क द्यायला आवडतात काय, म्हणजे त्यांनी त्या 150-200 मुलांना थांबवलं आणि गोष्ट सांगितली ऑडिशन नंतर. हो, की 750 वर्षापूर्वी इथे काय घडलं, कसं घडलं. तो म्हणला 200 मुलांना आज ते कळू तरी दे की माऊली होते ना, या मातीत जन्माला आले ना महाराष्ट्राच्या, ते कळू देत ना त्यांना. ठीक आहे, चल ऑडिशनचा भाग सोडून देऊ आता. त्याच्यानंतर मग शॉक आहे. हा शॉक ऑब्व्हियस माहिती नाहीये. म्हणजे मी सुदैवी आहे की माझं एक तर आजोळ आळंदी आहे, त्यामुळे लहानपणापासून आळंदीला जाणं आणि पहिला प्रश्न आयुष्यात पहिल्यांदा आळंदीला गेलो तेव्हा आजीला विचारलं, मला ती भिंत बघायची आहे माऊलींनी उडवलेली. माऊलीच माहिती नाही. हे खूप अलार्मिंग आहे असं मला वाटतं. ज्यांना माहिती आहे त्यांचं कौतुक आहे, त्यांच्या आईवडिलांचं कौतुक आहे, त्यांच्या आजी आजोबांचं कौतुक आहे. परंतु महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये कीर्तन, प्रवचन, व्याख्यान किंवा वारकरी संप्रदायाचे जे काही प्रकार आहेत ते चालतात, आणि त्यातला सर्वात महत्वाचा जो मंत्र असतो हे बघा, म्हणजे माझं काय म्हणणं आहे ना, ह्याचा दोष मी त्या पालकांवर, मुलांवर देत नाहीये. कधी कधी काय होतं की शाळेत, आता हे तर छाती ठोकपणे आम्ही सांगतोच ना, इतिहासाच्या पुस्तकातनं महाराज गायलेत ना तुम्ही, म्हणून तर आम्हाला चित्रपट निर्माण करावे लागतात. मग सांगावं लागतं की या वीरांनी एवढा मोठा पराक्रम केला. तर आज जेव्हा समजा तुम्ही अमुक एका माध्यमिक शाळेत जाता, तर तुमच्या इंग्रजी पुस्तकात जर ओझरता उल्लेख आला तर त्या मुलांचा दोष नाही, त्यांच्या लक्षात नाहीच राहणार आहे. मी कायम म्हणतो की ह्या पिढीने पुढच्या पिढीला काय दिलं, हा जेव्हा प्रश्न
या प्रश्नाचं जेव्हा उत्तर द्यायची वेळ येते ना, तेव्हा आम्हाला सांगायला काहीतरी पाहिजे की आम्ही पुढच्या पिढीला हे चित्रपट दिलेत. पुढच्या 50 वर्षात मी नाही राहणार आहे, पण निदान 100 वर्ष पावनखिंड बघतील ना लोक. 100 नाही, खूप दिवस, खूप वर्ष. हे अत्यंत प्रामाणिकपणे मी सांगतोय की आम्ही राहो न राहो, पण आज संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई बघितल्यानंतर लोक कदाचित मुलं आई वडिलांना सांगतील ना की मला जायचंय आळंदीला, मला ती भिंत पाहिजे. चांगली गोष्ट आहे. हे आमचं यश आहे असं मी म्हणेन की जेव्हा मुलं म्हणतील ना की मला जायचंय, मला आळंदीला जाऊन मला माऊलींची समाधी बघायची आहे, मला तिथे बसायचंय. ही मला वाटतं ताकद सिनेमाची आहे. आणि हे जर म्हणून मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आवाहन सुद्धा करेन प्रत्येक आईवडिलांना, तुमच्या मुलाला माऊली माहिती असू देत नसू देत, कृपा करून त्यांना या चित्रपटाला घेऊन जा. प्रत्येक मराठी मुलांनी हा चित्रपट बघितला पाहिजे. थोर परंपरा ही, परंपरा विसरता कामा नाही कधी. परंपरेची सुरुवात आहे. हो, पाया आहे. अगदीच. पाया विसरला तर आपण कुठे काय कशी प्रगती करणार आणि कुठे चालणार? तो परंपरेने घालून दिलेली वाट आहे ना. डोक्यात फार प्रश्न आहेत सर. पण महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं की 150 मुलं येत आहेत आणि त्यातल्या फक्त 2 मुलांना ज्ञानेश्वर माऊली माहिती आहेत. कुठं कशामुळे, काय कशामुळे हे घडलंय असं वाटतं? माहिती नाही, कधी कधी होतं ना. आणि कसं असतं ना, मी सांगू का, आता मी टोटली एक ऑफ उदाहरण तुम्हाला सांगतो. ऑफ म्हणजे टोटली ऑफ. माझी मुलगी होती 12वीत फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यात. तेव्हा दिग्पाल लांजेकरच कुठल्या तरी एका त्यांचं जे कॉलेज युथ फेस्टिवल वगैरे असतात तेव्हा तो गेला होता. आणि काहीतरी विनोद झाला म्हणून त्यांनी शोलेचा उल्लेख केला. तर आपला म्हणे काहीतरी बोलता बोलता तो म्हटला की नाहीतर आपला शोलेमधला ठाकूर व्हायचा. तर सगळी मुलं अशीच बघत होती. तर त्याच्या असं लक्षात आलं की मी केलेला विनोद हा वाया गेलेला आहे की मुलांना ठाकूर नाही कळलं, शोले. त्यांनी शेवटी तो म्हणला इथे हे हॉलमध्ये जेवढी मुलं आहेत, बरं तिथं सगळी मुलं 11वी 12वी, हा म्हणजे मोठी मुलं होती. या इथल्या बसलेल्या लोकांपैकी मुलांपैकी शोले किती जणांनी पाहिलाय? तर असे भीत भीत एक 8-10 हात वरती झाले. संजीव कुमार माहिती आहे? एकही हात नसेल वरती झाला. हे ज्या दिवशी त्यांनी मला सांगितलं ना, त्या दिवशी मी ठरवलं की आपण कलाकार म्हणून कितीही मोठी कारकीर्द केली ना तरी आपल्याला लक्षात ठेवणार नाहीयेत लोक. संजीव कुमार माहित नाही म्हणजे मग अजय पुरकर कुठनं आठवायचा? हो, इतके थोर नट होते, लाजवाब ऍक्टर. काय नाही केलंय माणसाने. म्हणजे मी लहानाचा मोठा झालो, पण मला असं वाटतं की हे चित्रपट दाखवणं सुद्धा हे माझं काम आहे माझ्या मुलीला, की बघ शोले बघ. शोले बघितला नाही असं कसं होतं? लँडमार्क येत नाही सिनेमातले. सिनेमा ज्यांनी बदलला ना, हिंदी असू दे, चित्रपट सृष्टी ज्यांनी बदलली असे सगळे चित्रपट बघावेत. माझ्या मते दिल चाहता है हा कम्प्लीट ट्रेंड सेटर सिनेमा होता. सिनेमा सृष्टी बदलली तेव्हा त्याच्यानंतर, त्या सिनेमानंतर बघा तुम्ही. आणि त्या तऱ्हेचे सिनेमे यायला लागले खूप जास्त. दिल धडकने दो, जिंदगी न मिलेगी दोबारा. सुरुवात कुठनं झाली? दिल चाहता है पासून झाली. कम्प्लीट इंडस्ट्रीज बदलली. तोपर्यंत आमिर खान आणि रोमॅन्टिक आणि हे सगळं ते चालू होतं. ह्याच्यात पूर्ण भावनांमध्ये घुसले ना, मित्रांच्या भावना, त्यांच्यामधले रिलेशन्स, त्यांचे वाटणारे रिलेशन्स लोकांबद्दलचे, हे खूप त्यांनी काम केलं. पण असे चित्रपट दाखवले जाणं हे मी माझं कर्तव्य समजतो एक वडील म्हणून. माझ्या मुलीला मी दाखवले. मी मुद्दामून भालजींचा छत्रपती शिवाजी 10 वेळा काढून बघ, ह्याच्यात काय केलंय ते बघ, हा डायलॉग बघ कसा लिहिलाय. मग मी तिला कायम प्रतिम सिनेमा म्हणजे बाजींच्या एंट्रीलाच मी म्हंटल ना, आऊसाहेबांच्या तोंडी वाक्य आहे, बाजी न मारलेल्या हाका सुद्धा तुम्हाला ऐकू येतात. काय वाक्य लिहिलंय म्हणलं. इतक्या सेन्सिटिव्ह लेवलला तुम्ही जेव्हा पुढची पिढी निर्माण करू पाहता ना, तेव्हा कुठेतरी काहीतरी घडतं. मग याच पिढीतनं पुढचे नट येणार आहेत, पुढचे लेखक येणार आहेत, पुढचे दिग्दर्शक येणार आहेत. हो, नाही तर येणार कुठनं? आम्ही किती, मी म्हणलं तसं अजून 50 वर्षानंतर आम्ही नसूच ना. पण त्यांना पाया समजला पाहिजे. म्हणून म्हणलं की माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की ह्याच्यात पालकांचा दोष आहे किंवा अमुक माध्यमिक शाळेत घातल्यामुळेचा दोष आहे. पण
डेफिनेटली पालकांची एवढी तरी अपेक्षा आम्ही बाळगतो की तुम्ही निदान चित्रपट दाखवा. तो बघितल्यानंतर त्या मुलाने जर तुम्हाला असं एक हट्ट धरला तुमच्याकडे आई वडील म्हणून की आम्हाला माऊलींची समाधी बघायची, दाखवा ना नेऊन, ती भिंत दाखवा ना नेऊन. फरक पडतो ना, विचार करण्यातच फरक पडतो. तुम्ही बघता काय याच्यावरती तुमचं थॉट प्रोसेस ठरते ना. तुम्ही सातत्याने हिंसा काहीतरी विचित्र बघत बसला तर तुमची थॉट प्रोसेस तशी होते. म्हणून मी मगाशी म्हटलं ना की हा चित्रपट केल्यानंतर आम्ही सगळे शांत झालो की आहा असा चित्रपट, हे खरं आपलं वैभव आहे महाराष्ट्रात. माऊलींसारखे संत, जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत इथे होऊन गेले, ही खूप मोठी उपलब्धी आहे आपली, विसरता कामा नये. आमिर खान एकदा इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते की त्यांनी पसायदानचा उल्लेख केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की दुनिया की सबसे भारी पोएम पसायदान, म्हणजे कविता आहे किंवा त्याला आपण जे काव्य प्रकारात म्हणू शकतो. पसायदान, फक्त एक पसायदान जरी सांगितलं आणि त्यांचा प्रवास सांगितला तर तुम्ही जसं म्हणले की दुनियाचा 8वा आजोबा तो पहिला आजोबा आहे. खरंच आहे. पण हे डिक्लेअर करू देत न करू देत, पण मी म्हणतो नाही की खरंच आहे असं. ते व्हॅलिडेशनची गरजच नाही आपल्याला, व्हॅलिडेशनची गरज नाहीच आहे, खरंच आहे. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी जे केलंय एवढ्याशा वयामध्ये आणि एवढ्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये, आज शाळेमध्ये मला शाळेतली मुलं बुली करतायत म्हणून घरी येत आहेत तर डिप्रेशनमध्ये जात आहेत. समाज, गावातली लोक सगळी ज्यांच्यावर शेण चिखल मारत होती, आशे माऊली ज्ञानेश्वरी लिहित आहेत. आणि पसायदान, फार सुंदर वाक्य वापरलं सर, हे 8वा ना पहिला आजोबा म्हणलं. हा म्हणजे हे जगातलं एक आश्चर्य आहे आणि ते मान्य करावं लोकांनी की. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला, वृद्ध म्हातारे जे कोणी असतील सर्वांना मागची पिढी आहेच हो तशी, त्यांना माहिती आहे. हा, त्या श्रद्धे. माझं म्हणणं असं आहे की हा चित्रपट निर्माण करण्याचं कारण काय, पुन्हा एक त्याला जर पुष्टी द्यायची झाली तर आज मुलं मोबाईल बघतात ना, मोबाईलवर चित्रपट बघा ना. म्हणजे अजूनही मला आता पावनखिंड येऊन 3 वर्ष झाली तरी मला आई वडील येऊन सांगतात हा आठवड्यातनं 2-3 वेळा पावनखिंड सुभेदार आहे चित्रपट स्वतः लावून बघ. हा संस्कार आहे, हा होऊ देत ना. उद्या हा जर मुलगा किंवा मुलगी उठून जर इंडियन आर्मीत गेली तर ते माझं यश आहे की नाही, की मी देशासाठी सेवा करणार, मी शौर्य गाजवणार देशासाठी, जसं बाजींनी गाजवलं स्वराज्यासाठी, जसं तानाजींनी गाजवलं. हेच तर करायचंय. आजच्या धामधुमीच्या काळामध्ये आमच्या गावातले एक टीचर होते, इतिहासाचे प्रोफेसर होते, म्हणजे कॉलेजला होते लेक्चरर. तर ते आम्ही त्यांना जेव्हा भेटायला जायचो तेव्हा ते सांगायचे की येणाऱ्या पिढीला, मुलांना तुम्ही खूप घाईत असाल, तुम्ही काही सांगायला वेळ मिळत नसेल तर ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि आंबेडकर ही 4 पात्र तर त्यांना शिकवल्याशिवाय बाहेर पडू सुद्धा देऊ नका. तुम्ही त्यांच्याबद्दल त्यांना सांगितल्याशिवाय, म्हणजे एक वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे, वारकरी संप्रदायाचा कळस करणारे, क्रांतीची पाया रचणारे आणि क्रांती कशी असायला पाहिजे आंबेडकरांनी जे पुढे केलं, तर ते हे 4 लोक सांगितल्याशिवाय त्यांना घराच्या बाहेर पडू देऊ नका, असे ते आम्हाला बोलायचे. आणि ते खूपच सुंदर आहे. ॲक्टर, फिल्म इंडस्ट्री अस्थिर आहे, तेव्हा तर फारच होतं. आज जसं तुम्ही बोललात, आज खूप प्लॅटफॉर्म्स आहेत काम करायला, कुठे ना कुठे मी काम करू शकतो, सर्वाईव्ह होऊच शकतो. परंतु त्या काळामध्ये फार अस्थिर होती. म्हणजे मुलं, मी असं बऱ्याच ॲक्टरकडून त्यांच्या मुलाखतीमध्ये ऐकलेलं आहे की माझं लग्न होत नव्हतं का, मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत. म्हणजे कारण कुठलाही वडील त्याची मुलगी फिल्म ॲक्टरला द्यायला तयार नाहीये. म्हणजे फार मोठे मोठे नटशक्ती वगैरे, हा, सिक्युरिटी नाहीये त्या काळामध्ये, सिक्युरिटी नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं कधी वाटलं की नाही आता आय एम कमिंग, म्हणजे मी सेटल झालोय किंवा इथून पुढे मला मरण नाही, ऍटलिस्ट मला मरण नाही, असं वाटलं? मी थोडंसं जरा मोठं करतो ती व्याख्या, ऍक्टरपेक्षा मी कलाकार म्हणतो. ओके. कलाकाराचं जगणं हे चॅलेंजिंग असतं. म्हणजे मी हे सगळ्या कलाकार फ्रॅटर्निटीच्या बाजूनी बोलतोय. म्हणजे ती कलाकार नृत्यांगना असू देत, एखादा वादक कलाकार असू देत. मध्ये तो विनोदही झाला होता ना की त्या एका माणसाने विचारलं की काय करतोस तू, मी म्हणलं मी तबला वाजवतो. नाही ते ठीक आहे, पोटापाण्यासाठी काय करतो. तर प्रोफेशनली मी तबला वाजवतो, ही कन्सेप्ट येईस तोवर खूप वेळ लागतो ना.
आणि हो, ओढाताण असते, पण ती काय आहे ना, ती कलाकारांनी मान्य केलेली असते. त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी जर ती मान्य केलेली नसेल ना, तर विसंवाद होतो. मी आत्ता म्हटलं तर माझी सगळ्यात मोठी ताकद ही माझं कुटुंब आहे, की त्यांना माहिती आहे आत्ताचा पिरियड काय चालू आहे. जेव्हा एखाद्या ऍक्टरचा एक काय म्हणतात त्याला लीन पिरियड चालू असतो, की तिथे काही घडत नाहीये किंवा काम नाहीये, असं होतं की प्रत्येक कलाकारच्या बाबतीत झालेलं आहे. किंवा कलाकार म्हणून, कलेचा उपासक म्हणून कधीतरी स्टॅग्नन्सी येते, सुचत नाही नवीन. लिखाणाच्या बाबतीत असं होत असेल की मला नाही लिहायला सुचते, तर काय करायचं. सो तेव्हा तुम्हाला खूप मोठा सपोर्ट लागतो, तो कुटुंबाचा मला असं वाटतं सगळ्यात मोठा असतो. आणि त्या गोष्टी क्लिअरली बोलल्या गेल्या पाहिजेत की हे असं, हे ह्याच्यातच मी करणार आहे. टेक्निशियन्सना मरण नाहीये, मी कलाकार म्हणतोय. म्हणजे उद्या जर मी सिनेमॅटोग्राफर असेल ना, तर माझ्या हातात खूप सारे, आता तुम्ही म्हणालात ना की ऑप्शन्स खूप आहेत ना. मी सिरियल डिरेक्ट करू शकतो, मी वेब सिरीज डिरेक्ट करू शकतो, मी फिल्म डिरेक्ट करू शकतो, मी काय वाटेल ते, जिथे जिथे कॅमेरा नावाचं इक्विपमेंट आहे, रियालिटी शो शूट करू शकतो, तिथे तिथे मला काम आहेच आहे. साऊंड रेकॉर्डिंगसाठी तसं त्याला कामाला मरण नाही. पण तुम्ही ऍक्टर असाल आणि परफॉर्मर असाल, कलाकार म्हणून, तर तुम्हाला कधी कधी त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. पण ते टोटली तुमच्या विल पॉवरवरती असतं आणि तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला कसे सपोर्ट करतात त्यावर असतं. आणि आज तक ते सिद्ध झालेलं, मी काही वेगळं सांगत नाही, की ज्यांना ज्यांना फॅमिलीने सपोर्ट केला ते त्या त्या वाईट फेजमध्ये उत्तम काम करू शकले. प्रत्येक ऍक्टरच्या आयुष्यात एक फेज असते, त्याचा स्ट्रगल पिरियड असतो. आणि एक फेज येते ना, कालपर्यंत मला कोणी ओळखत नव्हतं आणि आज सगळेजण ओळखतात. तुमच्या आयुष्यात असं हे प्रोग्रेसिव्हली झालेलं आहे की एखाद्या रोलने तुम्हाला अशी प्रसिद्धी दिलेली आहे की नाही, मी काल म्हणजे मला प्रत्येक जण ओळखतोय आता, महाराष्ट्रात तरी ऍटलिस्ट? काय होतं, मी त्यातलं बायफर्केट करेन. चित्रपट ह्याच्यापेक्षा दूरचित्रवाणी, टेलिव्हिजन तुम्हाला जास्त पॉप्युलर करतं. थोडक्यात मालिका तुम्हाला सिरियल जास्त पॉप्युलॅरिटी देते. बर. हा, म्हणजे मला आठवते 2007, 8 आणि 9 का 6, 7, 8, 9 4 वर्ष मी एक मालिका करत होतो झी मराठीवरती, असंभव नावाची. त्यातला माझा रोल भयानक गाजला होता. 2009 साली मला त्याला पुरस्कार देखील मिळाला. तर त्या एका सिरियलमुळे मी घराघरात पोचलो. अच्छा. रोज दिसतो ना, रोज दिसलं की माणूस खूप परिचयाचा आहे असं वाटायला लागतं. म्हणजे ते 4 जणांचं कुटुंब असेल तर 5वा हा आहे आपल्या कुटुंबात. म्हणून रोज बघितलं की तो माणूस परिचयाचा वाटतो. पण जेव्हा तुम्ही चित्रपट बघायला एफर्ट आहे ना, आज OTT मुळे नाहीये. तुम्ही उघडलं नेटफ्लिक्स, बटन दाबलं, जे हवंय ते चालू होतं. पण नाटक किंवा सिनेमा जर थिएटरमध्ये जाऊन बघायचं झालं तर त्याला एफर्ट असतो. तुम्ही फक्त बुकिंग ऑनलाईन करू शकता, पण तुम्हाला उठून घरातनं बाहेर पडावं लागतं, गाडी चालवत त्या ठिकाणी पोचावं लागतं, ती कलाकृती बघावी लागते, पुन्हा त्याच प्रवासातनं परत यायला लागतं घरी, आवर्जून करावं लागतं. हा, आज OTT प्लॅटफॉर्म्समुळे काय झालंय ना, की ते एकदम बेडवरती पडल्या पडल्या तुम्ही बटन दाबलं की सिनेमा सुरू. स्पून फिडिंग केलंय थोडक्यात. त्यामुळे त्या एका सिरियलमुळे खूप पॉप्युलॅरिटी मिळते. पण आय टेल यू द अदर पार्ट ऑफ इट ऑल्सो, की जेव्हा सिरियल ऑफ एअर जाते ना, तेव्हा लोक तुम्हाला तितक्याच लवकर विसरतात. स्टॅग्नन्सी पण तेवढीच आहे का त्याच्यामध्ये सिरियलमुळे? मालिकांमधून जो कलाकार येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी फार मोठे उदाहरण द्यायचं झालं तर आपले नितीश भारद्वाज, ज्यांनी श्रीकृष्णाची भूमिका केली होती, त्याच्यानंतर त्यांना सिनेमे नाहीत, मालिका नाही, आजही ते फक्त कृष्ण म्हणून ओळखले जातात. असं होतं का? किंवा लोक घाबरतात पण, म्हणजे बऱ्याच मोठ्या ऍक्टरला पण त्यांचं असं आहे की सिरियल फक्त केली नाही का, कारण मला मग दुसरं काम नाही मिळणार, लोक फक्त त्याच साच्यात मला बघतील किंवा त्याच चष्म्यातून पाहतील. असेल कधी काळी, मला आत्ताची परिस्थिती तशी वाटत नाही. हा, म्हणजे आत्ताचे कुठलेही कलाकार कुठेही काम करू शकतात किंवा करतात. याचं उदाहरण आहे, मराठी कलाकार आता खूप चांगलं काम करतायत वेब सिरीज मध्ये. येस येस येस. म्हणजे आत्ताचं आघाडीचं नाव घ्यायचं तर सई तामणकर इज डुईंग अ व्हेरी वेल, शी इज डुईंग व्हेरी वेल इन वेब सिरीज. सई तामणकर हे आजचं अत्यंत लिडिंग नाव आहे, अँड शी इज डुईंग व्हेरी वेल इन वेब सिरीज. मी आत्ताच तिच्या 2 सिरीज बघितल्या. शी इज अ फॅन्टॅब्युलस ऍक्ट्रेस आणि काम उत्तम केलेलं आहे. त्या सिरीज पण चांगल्या आहेत, कॉन्टेंट पण चांगला आहे. शिलेदार, क्राईम बीट आहे सध्या रिसेंटली. डब्बा कार्टेल पण बघितला मी तिचा. हा, डब्बा कार्टेल मस्त आहे. सो ह्या सगळ्या सिरीज बघताना मला असं वाटतं की आता तुम्हाला
एकच एक पकडून चालायची काही गरज नाही. तुम्ही तुमच्या एक्सप्लोअर करू शकता. प्रत्येकच क्षेत्र तुमच्यासाठी असेल असं नाही. अगदीच. परंतु तुम्ही एक्सप्लोअर नक्की करू शकता कलाकार म्हणून, की मला गुजराती नाटक करून बघायचंय असं मी म्हणू शकतो ना यार. कारण गुजरातीमध्ये मला काय अचीव करायचंय, भाषा अचीव करायची. रंगकर्मी मी आहे. मग मला त्या डिरेक्टरचं काय विजन आहे, त्याला कसं हवंय, गुजराती ऑडियन्सना काय आवडतं, हे अभ्यास करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. की आपल्याला ज्या गोष्टीत घुसायचं त्याचा एक आधी अभ्यास करावा, की हे मला करायचंय, मग याचे काय निकष काय आहेत, त्याच्याप्रमाणे वाटचाल होऊ शकते. आणि ती आत्ताच्या काळात खूप सुकर आहे असं मला वाटतं. म्हणजे पूर्वीचे जे दिवस होते ना, सर बस एक ब्रेक मिळणे की देरी आहे वगैरे, असं काही राहिलेलं नाही. तुम्हाला सातत्याने काम करावं लागतं. एका फिल्ममध्ये तुम्ही खूप मोठे हिट झाला, ती फिल्म खूप मोठी हिट झाली म्हणजे तुम्ही पुढे काही नाही केलं तरी चालतं का, असं अजिबात नाही. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात आयुष्यात सातत्याने काम करणं फार गरजेचं आहे, कुठलंही क्षेत्र. आता येऊयात जरा तुमच्या शिवराय अष्टकवरती. पहिले तर मला सांगा की दिग्पाल लांजेकर आणि या सर्वांशी मैत्रीचं काय, म्हणजे कुठून सुरुवात झाली, हे अष्टक कसं सुरू झालं, त्याच्याबद्दल थोडक्यात. दिग्पाल आणि मी आता खूप वर्षाचे मित्र होतो, पण आम्ही एक मालिका एकत्र करत होतो, तू माझा सांगाती. अच्छा. जगद्गुरू तुकाराम महाराजांवरती ती मालिका होती. आणि त्याच्यात तो कामही करायचा आणि लिहायचा, फार सुंदर लिहायचा तेव्हा सुद्धा. म्हणजे त्याच्या त्या लिखाणाच्याच प्रेमात पडलो. कसं सुचतं यार, कसं सुंदर, एक शब्द सुद्धा इकडचं तिकडे करायचो नाही मी, सीन यायचा तेव्हा. आणि त्यावेळेस त्याने पहिल्यांदा फर्जंद ही तो म्हणला मी एक फिल्म लिहिली. ही कधीची गोष्ट आहे? 2017 2016-17. अच्छा. म्हणला अशी फिल्म लिहिली आहे, तर मला तुला ऐकवायची आहे. म्हणलं ऐकव. सेटवरतीच त्याने. म्हणलं मस्त आहे रे, त्याच्या स्क्रिप्टमध्ये फिल्म दिसते. त्यामुळे म्हणलं भारी आहे. मग मी अशीच ऐकली, मला माहिती नव्हतं मी काम करणार आहे का नाही. काहीतरी लिहिलंय आणि हे छान आहे, माहिती काही माहिती. आणि मला वाचून दाखवलं. म्हणलं मस्त आहे, कमाल आहे, कधी करतोय, बघू. म्हणलं प्रयत्न चालू आहे. तो म्हणला तू काम करशील का? म्हणलं हो, का नाही करणार, काय विचारणं झालं का? तो म्हणला खरं सांगू का, मोत्याजी मामा रेवळेकर हे पात्र मी तुझ्याकडे बघून लिहिलंय. म्हणलं वा, चांगली गोष्ट आहे, करीन म्हणलं मी. अशा तऱ्हेने तो मग सिनेमा 2018 साली पहिल्यांदा घडला. इट वॉज दॅट टाइम, हा फर्जंद. आणि मल्टीस्टारवर होता तो त्यावेळेस. समीर धर्माधिकारी, प्रवीण तरडे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, राजन भिसे, राहुल मेहेंदळे, अस्ताद काळे, हरीश दुधाडे, किती नावं घेऊ, फलटण होती एकदम दोन्हीकडे होती. आणि म्हणजे ती दोन्ही पार्टीमध्ये होती, मराठ्यांमध्ये आणि मुघलांमध्ये. त्यामुळे खूप मजा आली. सिनेमा शूट करताना फार मजा आली. आणि त्यांनी इतिहास घडवला. 40 वर्षांनंतर ऐतिहासिक चित्रपट चालतो का नाही किंवा चालत नाहीत असा जो समज होता, त्याच्या विरुद्ध गेलेला सिनेमा आहे. त्यामुळे त्याची सुरुवात चांगली झाली. आणि मग अष्टक, मग तो म्हणलं की असं 8चं करायचंय. म्हणलं अरे फार भारी आहे, बघू, आशीर्वाद मिळाला. तो म्हणलं पहिल्या चित्रपटाला तरी मिळालाय, पुढे आशीर्वाद आहेच महाराजांचा, तर आपण पुढचे चित्रपट करूयात जसे जसं आपल्याला. तर तसा तो प्रवास सुरू आहे. आज बरेच ऐतिहासिक चित्रपट बनत आहेत, चलत आहेत. अगदी रिसेंटचं उदाहरण द्यायचं झालं तर छावा, वर्ल्ड वाईड एवढं जबरदस्त सक्सेस, यश मिळालं आपल्याला, आणि ते फार अभिमानास्पद आहेच. परंतु याची सुरुवात कुठेतरी दिग्पाल लांजेकरांनी केली असं वाटतं का तुम्हाला? डेफिनेटली. छावा फर्जंद नसता झाला तर छावा झालाच नसता. फिल्म मेकर्स आजूबाजूला बघूनच ठरवतात ना काय करायचं, सध्या काय चाललंय मार्केटमध्ये किंवा करण्यासारखं काय. इट्स अ प्रोडक्ट. त्यामुळे आत्ता काय चाललंय, जर फर्जंद हिट झाला नसता तर ऐतिहासिक सिनेमा चालत नाही हे सिद्ध झालं असतं. पण ते मोडून काढलं त्या चित्रपटाने. आणि त्यानंतर हे जे 5 चित्रपट आले ज्यांनी उत्तम, ऑल आर हिट्स, त्याच्यानंतर मला असं वाटतं की मग लोकांना एक कॉन्फिडन्स आला की आपणही ऐतिहासिक चित्रपट करू शकतो. मग ते त्या ह्याच्याप्रमाणे, त्यांच्या विजनप्रमाणे त्यांनी ते सिनेमे केले आणि त्याला तो रिस्पॉन्स मिळाला लोकांचा. सो मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो की ज्या प्रोडक्शन हाऊस बद्दल बोलतोय मी, ज्यांनी छावा बनवला, त्यांनी ह्याच्या आधी कधीच ऐतिहासिक बनवलेलं नाही.
लक्ष्मण उत्तेकर. हा, लक्ष्मण उत्तेकर सरांचे अगदी नॉर्मल फिल्म्स आहेत, त्यांना ऐतिहासिक नाही, असा नाही, बाज पण नाहीये त्यांच्या. तो डिरेक्टरचा भाग झाला, ही टेक्निशियन आहे. हा, हा, मी विचार करतोय प्रोडक्शन, एखाद्या हा, मॅडॉक मॅडॉक फिल्म सारख्या हा, मोठ्या प्रोडक्शन त्यांच्या हाऊस. पूर्वीचे चित्रपट स्त्री वगैरे आहेत, हे हॉरर आय वॉज अ पार्ट ऑफ मुंजा ऑल्सो. हा, येस, मुंजा मी केला त्यांच्यावर. तेव्हा किंवा तोपर्यंत मला नव्हतं वाटलं हे कधी ऐतिहासिक मध्ये घुसतील, पण ते घुसले. पण हे वातावरण निर्माण करण्याचं काम मला असं वाटतं फर्जंदनी केलं 2018 साली. आणि त्यानंतर आता ही जी एक काय म्हणत त्याला सुरुवात झाली आहे एका पाठोपाठ एक येण्याची. मी म्हणलं तसं प्रत्येक सिनेमा त्याचं नशीब घेऊन येतो आणि त्याला त्याच्या नशिबाप्रमाणे रिस्पॉन्स मिळतो. शिवराय अष्टक मधले 5 सिनेमे बनलेले आहेत. 5 सिनेमामधलं माझं पर्सनल फेवरेट, सगळेच छान आहेत, खूप सुंदर आहेत, पण पर्सनल एक असतं ना, एक थोडंसं एक्स्ट्रा एज ज्याला म्हणतो, तो पावनखिंड. आणि तो आवडण्यामागं तुम्ही कारण आहात सर्वात मोठं, कारण जी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका तुम्ही केलेली आहे, मला म्हणजे आजही बऱ्याच जणांनी झालेलं, म्हणजे नंतर दुसरे सिनेमे आले बाजीप्रभू बऱ्याच जणांनी केलेत, पण पर्सनली मला तुमचे बाजीप्रभू जे केलेले तुम्ही साकारलेत ते खूपच जास्त आवडले. त्या सिनेमाविषयी, त्या भूमिकेविषयी मला बोलायला आवडेल की काय होतं, म्हणजे ते प्रिपरेशन किंवा तुम्ही काय बरं, तुम्ही तानाजीराव पण केलेत, पुन्हा बाजीप्रभू केले, ही ऐतिहासिक एवढ्या लार्जर दॅन लाईफ भूमिका जेव्हा आपण करतो त्यावेळेस माइंडसेट काय असतो एका ऍक्टरचा, किंवा त्याचं प्रिपरेशन आणि माइंडसेट, ह्या जबाबदारी जास्त महत्वाची असते. कारण आता तुम्ही शब्द वापरत ना, लार्जर दॅन लाईफ आणि लोकांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा जिथे प्रश्न येतो, आणि एक योद्धा म्हणून कसे असतील ही लोक, याचा मी विचार केला. म्हणजे तानाजीरावांच्या भूमिकेबद्दल मुद्दा म्हणून आधी सांगतो की फत्ते शिकस्त या चित्रपटापासून मी तानाजीरावांची भूमिका करायला सुरुवात केली. पण त्यात एक हलका ह्युमर तानाजीरावांचा आला, तो मी आणलेला नव्हता, तो आपोआप आलाय. त्याच्यासाठी काही प्रिपरेशन नाही, ठरवून केलं नाही, स्क्रिप्ट मध्ये पण नव्हतं. पण कधी कधी असतं ना, आपण म्हणजे मी तरी मानतो की कधी कधी ते तसलेच महान आत्मे असतात, ते आपल्याला कुठेतरी आशीर्वाद देत असतात, गाईड करत असतात. असतीलही तानाजीराव थोडेसे हलके फुलके ह्युमर त्यांचं नेचर असेल सुद्धा, एखादी कोपरखळी मारणं, माणूस शोधण्याचा प्रयत्न मी जास्त करतो माझ्या भूमिकांमधनं, एस्पेशली ऐतिहासिक. की आणि ते खूप सुंदर सुभेदारमध्ये माझ्या लेखक दिग्दर्शकांनी पण दाखवलंय. मुलगा म्हणून कसे, नवरा म्हणून कसे, मित्र म्हणून कसे, वडील म्हणून कसे, भाऊ म्हणून कसे, मित्र म्हणून कसे, आणि एक कमांडो म्हणून कसे, म्हणजे योद्धा म्हणून कसे, ही सगळ्या शेड्स आहेत त्या सिनेमा. म्हणजे माझा पर्सनल फेवरेट तरीही सुभेदार, ओके, ऍज अन ऍक्टर, कारण मला सगळं दाखवता मिळालं. हळदीच्या गाण्यात एक वडिलांना काय वाटत असेल हळद मुलाला गालाला लावताना, जे मी देण्याचा प्रयत्न केला त्या गाण्यात, की मला माहिती आहे हा सोहळा होतोय पण लग्नाला नसणार आहे मी, ही खूप मोठी गोष्ट आहे ना. तुम्हाला कधी असं वाटतं ते करताना, किंवा तुम्ही सांगितलं की माणूस शोधण्याचा प्रयत्न करताय, तानाजीरावांना ज्यावेळेस मोहिमेवरती जात होते तेव्हा त्यांना वाटत होतं की मी वापस नाही येणार म्हणून? अर्थात कळतं ना, असं कसं प्रत्येक माणसाला कळतं. आणि हे तर इतके मोठे, म्हणजे मी त्यांना काय डिव्हाइन सोल्स म्हणतो, त्यांना माहितीच होतं. पण आपल्यापेक्षा स्वराज्य महत्वाचं आहे आणि हा किल्ला घेणं किती महत्वाचं आहे ह्याचं पारडं जास्त जड होतं. म्हणून तर मुलाचं लग्न ते नंतर करू, हे महत्वाचं आहे. हे जर मी जिंकला हा गड तर काय होणार आहे पुढे हे मला माहिती आहे, आणि त्याच्यासाठी मी बोलायची गरज नाही. इतिहास पुढचा काय घडला ते सगळ्यांना माहिती आहे. सिंहगड घेतल्यानंतर जी झेप महाराजांनी घेतली, नारळ फोडायचा होता तो, म्हणजे गरुड झेपेसाठी. त्यामुळे हे त्यांना माहिती होतं. बाजींचं पण तेच आहे. फक्त काय आहे ना, दोन व्यक्तिरेखेतला फरक हा एज, त्यांचं सोशल बॅकग्राऊंड काय होतं, कुठलं काम ते करतो. शेतकरी तानाजीराव मूळचे, तसे हे कारभारी होते बाजी बांदलांचे. त्यामुळे सगळा लेखाजोखा व्यवहार हे सगळं तेही बघत होते, कॅल्क्युलेटिव्ह माइंडवाला. पण पूर्वीच्या काळी सर्वांनाच शस्त्र चालवता येणं ही गरज होती, आणि तेव्हाही पटाईत असणं हे खूप कॉमन होतं. तर मला असं वाटतं की तो सगळा विचार मी करत होतो की हा माणूस कसा असेल.
भाऊ म्हणून आता तुम्ही उल्लेख केला पावनखिंडचा सगळ्यात लाडका माझा सीन 2 भावांचा आहे. पावसात शूट केलाय तो. ब्रेव्हरी डज नॉट मीन यू आर नॉट अफ्रेड. इट मीन्स दॅट यू आर अफ्रेड बट यू स्टील गो अहेड. म्हणून त्या सीनचा तो क्रक्स आहे. जेव्हा ते घाबरत नाही हे खोटच आहे. हा, अरे असं नाही, असं नसतं. कदाचित ते डर के आगे जीत आहे म्हणतात ते वाक्य तिथनं सुचलं असावं की तुम्हाला भीती वाटत नाहीये का, तर तो त्या सीन. म्हणून मी म्हणलं त्या अख्ख्या चित्रपटातला माझा लाडका सीन आहे फक्त त्या 2 भावांचा, फुलजी प्रभू आणि बाजी प्रभूंचा. की मोठा भाऊ येऊन विचारतो काही ताण आलाय का, तो म्हणतो विचार करतोय राजियांचाच. बाजी म्हणतात की एवढी समोर छावणी पसरली यातनं बाहेर कसं पडणार नाही कळते मला. म्हणजे कितीही माणूस दाखवत असला ना की हो जायगा, पण तरी कुठेतरी असतं ना. आणि तो एक मोठा भाऊ विचारतोय म्हटल्यावरती मग आपण ओपन अप होतो ना. मला तो फार सीन आवडतो. म्हणजे अख्ख्या चित्रपटाला सगळ्यात लाडका सीन की 2 भावांमध्ये संवाद झाला नसेल की हे काय कसं प्लॅन आहे, डोक्यातलं बाहेर कसं पडलं. म्हणून मला तो सीन आवडतो. 2 भाऊ एकमेकांशी बोलतात ना तेव्हा, आणि मग मोठा भाऊ कॉन्फिडन्स की तुम्हीच बाहेर काढणार आहात महाराजांना, तुमच्याशिवाय हे घडणं शक्य नाही, तुम्हीच महाराजांना बाहेर काढणार, हा कॉन्फिडन्स मोठा भाऊ देतो तेव्हा. आणि म्हणून मला तो सीन त्या भावनिक दृष्ट्या जास्त महत्वाचा वाटतो. म्हणजे असं एक मागे प्रश्न कोणीतरी विचारला होता की आर्मीचा, आपण आर्मीबद्दलच बोलतोय ना, महाराजांची पण आर्मीचे, दीज वर ऑल हिज कमांडोज. तर इमोशनचा आणि आर्मीचा काही संबंध आहे का, तर आर्मीचा सगळ्यात जास्त संबंध इमोशनल इंटेलिजन्सच इम्पॉर्टंट नाही. इमोशनल असणं हे आर्मीसाठी अत्यावश्यक आहे. कारण जगात अशी कुठलीच नोकरी नाही जी तुमचा जीव मागते. कुठलीच नोकरी नाही, ती फक्त आर्म्ड फोर्सेसची नोकरी आहे. आणि कधी कधी ते सुद्धा पुरेसं नसतं. त्यामुळे भावना नसतील तर तुम्ही योद्धा नाही होऊ शकत. त्यामुळे भावना, इमोशन पाहिजेत ना. असं कसं तर म्हणून मी म्हणलं की आता भावनिक दृष्ट्या तो सीन खूप महत्वाचा होता. तो मोराल बुस्टर होता बाजींसाठी, की मोठ्या भावाचा कॉन्फिडन्स आहे माझ्यावर, हो आपण हे करायचं, राजांना बाहेर काढणार मी. असं तुम्ही जसं मगाशी म्हणलात माणूस शोधण्याचा प्रयत्न करतो कॅरेक्टरच्या दरम्यान, मी कसे असतील बरं, म्हणजे थोडस कोर सायकोलॉजी. तुम्ही मराठा हिस्ट्रीमधले सर्वात 2 जबरदस्त योद्धे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात महत्वाचे कमांडोज असे प्ले केलेले आहेत. प्ले करणं म्हणजे काय फक्त त्या 1.5-2 तासाचा चित्रपट नसतो. त्याच्या आधी ती जर्नी आहे. 3 महिने 4 महिने आपल्याला ते जगावं लागतं. आपण वारंवार वाचतो, एक सीन 4दा करतो, त्याचे इमोशन समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते पुन्हा पडद्यावरती येतं. तानाजीराव आणि बाजीप्रभू, कोर सायकोलॉजी काय असेल, म्हणजे असं इंटेग्रिटी, निष्ठा, अढळ निष्ठा, हलत नाही. आणि म्हणून तर म्हणलं ना की हेच इमोशन काळाच्या किती विपरीत आहे ना. म्हणजे एकीकडे मुघल असतील, आदिलशाही असेल, म्हणजे बाकीच्या जितक्या शाह्या असतील, जिथे फक्त पैशासाठी, इमानासाठी, वतनासाठी वगैरे लोक मरत होती. पक्ष बदलत होते. आजच्या काळात सांगायचं झालं तर पक्ष बदलत होते, मालक बदलत होते. पण मला असं वाटतं पूर्वीच्या काळच्या लोकांमध्ये ती जास्त इंटेग्रिटी होती. म्हणजे ज्याची त्या छत्रपती शिवाजी या चित्रपटामध्ये भालजींचंच एक वाक्य आहे, जिसका नमक उसकी नोकरी. ते जेव्हा पठाण भेटतो, आठवलं का सीन तुम्हाला? ते पठाण भेटायला तर हम 500 पठाण नोकरी पाहिजे, आदिलशाहीचे 500 पठाण जेव्हा भेटायला येतात, बरोबर. म्हणे आम्ही सांगू त्याच्यावरती शस्त्र चालवायला लागेल. तो पठाण एक ही बात जानता है, जिसका नमक उसकी नोकरी. हा त्या काळातला स्थायीभाव होता असं मला वाटतं. म्हणजे वतनदारी वगैरे होती, पण मेजॉरिटी जी नीतिमूल्य बदलली ना तीही आहेत. म्हणजे पूर्वी माणूस म्हटलं की ते 19-20 असणारच. म्हणून तर गुन्हे घडले नाहीत का त्या काळात? घडले ना. पण महाराज शासक म्हणून इतके थोर होते की त्याची शिक्षा लगेच, तुझा गुन्हा सिद्ध झाला की हायगाई नाही.
नाही निनाद काका बेडेकर त्यांच्या याच्यात सांगतात तसं व्याख्यानात की उगाच 10 वर्ष लागली आहेत निर्णय द्यायला, नंतर मग प्रेसिडेंटकडे दयेचा अर्ज करावा बघतो नाही, तिथल्या तिथे. सो मला असं म्हणायचं की तेव्हा गुन्हे घडत नव्हते का, पण त्याची शिक्षेची अंमलबजावणी लगेच होती आणि त्यामुळे वचक होता. जे आजच्या भाषेत मी सांगू लॉ एन्फोर्समेंट. आपल्याकडे कायदा नाही आहे की एन्फोर्समेंट, लोकांना हे पण नाही माहिती की मोटर व्हेकल्स ऍक्ट म्हणजे ज्याच्यासाठी आपले ट्रॅफिक पोलीस चौकात उभे असतात, हे लोकांना माहिती नाहीये की तुमच्या तुम्ही गाडी चालवत असाल आणि चारही चाकामधलं जर एअर प्रेशर जरी 19-20 असेल तरी तो गुन्हा आहे. तिथपर्यंत ते जात नाही. आतापर्यंत आपल्याला काय थांबवल्यावर काय विचारतात, लायसन्स बघू, इन्शुरन्स बघू, आरसी बघू, पीयूसी, सीट बेल्ट, नाही कागदपत्र ही 4 मागतात. सीट बेल्ट न लावणं हा गुन्हाच आहे. पण रिक्वायरमेंट काय, ह्या 4 कागदपत्रांची मेन रिक्वायरमेंट आहे. वास्तविक ते एअर गेज लावून चाकातली हवा पण चेक करू शकतात की ही कमी आहे, याचा एवढा दंड आहे, जाऊ शकतात. एन्फोर्समेंट लेवलला तो फरक पडतो. तर तेव्हाच्या एन्फोर्समेंट ह्या खूप जलद असायच्या आणि तातडीने त्याची अंमलबजावणी. तर माझं म्हणणं आहे की निष्ठा हा तिथला खूप कॉमन भाव होता, जो आज थोडासा मी पुन्हा कमिंग बॅक टू शिवराज अष्टक किंवा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, हाच जो भाव आहे जो हरवलेला आहे तो कुठेतरी पुन्हा रुजवण्याचा पेरण्याचं काम. खूप छान. म्हणजे निष्ठा सर्वात म्हणजे सुभेदार चित्रपटामधलाच सीन आहे की आपले स्वराज्याचे आर्किटेक्ट हिरोजी इंदलकर पर्सनल लोन काढून किल्ल्याचं बांधकाम केलं. आहे ना सीन, आठवत असेल तर. आहे ना, खलिता धाडतात राजे की तुम्ही स्वतः लोन काढून म्हणजे हे किल्ल्याचं बांधकाम तुम्ही, जेव्हा राजे याला होते आग्र्याच्या कैदेत पडले. आता विचार करा, त्या काळात जाऊन विचारायचं झालं तर तुझ्याकडे कुठलीही एक काय म्हणूयात त्याला, कोणीतरी माहिती काढून आणणारा माणूस सोडला तर कॉन्टॅक्टचा काहीच संबंध नाही. पुणे कुठे, दिल्ली कुठे किंवा आग्रा कुठे, सो टोटली माहिती नाहीये. राजे येतील की नाही शाश्वती नसताना पण काय कॉन्फिडन्स, मला त्यांचं घर, त्यांचा गड बांधायचा आणि तेही मी पर्सनल लोन काढतोय, सगळं मॉर्गेज ठेवून. हा, आणि ते पण हा किती मोठा, आता कोण करेल अशक्य. ते ह्या गोष्टी त्या लेवलला 2025 मध्ये जाऊ नाही शकत, हे मला माहिती आहे. जवळ जाण्याचा तर प्रयत्न करू. माझा मित्र जर निर्दोष आहे तर त्याच्या बाजूला पोलीस स्टेशन मध्ये उभं तर राहू शकतो मी. खरं, तुझं तू बघ असं तर नाही ना म्हणून नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. जर विचार केला तर ह्यासाठी हा सगळा जो 8 तास आहे, ही कामं आम्ही करतच असतो आणि अनेक भाषांमध्येही आता मी काम करायला, पण पुन्हा तेच आहे आपलं जे मेन आहे ना, की आपण ही गोष्ट कशासाठी करतोय. हे माझं प्रोफेशन आहे आणि हे माझं माणूस म्हणून कर्तव्य आहे, काहीतरी समाजाला देणं, म्हणून मी हा चित्रपट करतो. असं. खूप छान. थोडंसं पुढे जाऊयात. तुम्ही आता सांगितलं की मल्टीलिंग्वल फिल्म्स तुम्ही करतच आहात आता, म्हणजे मराठी तर खूप केलेल्या आहेत, साऊथमध्ये काम केलेलं आहे, हिंदीमध्ये काम केलेलं आहे. आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि इतर भाषेमध्ये म्हणण्यापेक्षा त्यांचे सिनेमे आपण त्या बेसमध्ये असलेले सिनेमे करतोय. काय फरक असतो हे सगळे सिनेमे करत असताना, मराठी, साऊथ आणि हिंदी? काय फरक जाणवला तुम्हाला या तिन्ही भाषेत सिनेमे करताना? सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं, ते जे प्रोडक्शन आहे ना, त्या प्रोडक्शन व्हॅल्यूज बदलतात खूप. इंडस्ट्रीचा साईज हा जास्त महत्वाचा आहे. आपण छोटे आहोत. टेरिटरी म्हणू शकतो आपण, नाही रिजन हा त्यांचाही रिजनच आहे की. एक स्टेट आहे ना आंध्र प्रदेश, तेलंगणा, जिथे तेलुगू बोलली जाते, चित्रपट बघितले. तसंच कर्नाटक आहे, तिथे कन्नड बघितलं जातं. असं मल्याळम इंडस्ट्री आहे. तशी मराठी इंडस्ट्री छोटी आहे आणि आपण नाही कम्पेअर करू शकत तेलुगू बरोबर वगैरे. हिंदी बद्दलचं मला कारण आहे कम्पेअर न करणं? नाही, कारण ऑडियन्स त्यांच्याकडे
मी आपल्या ऑडियन्सला दोष नाही देते, पण मी त्यांच्या ऑडियन्सच्या संस्कारांबद्दल बोलीन, की खूप आधीपासूनच त्यांच्याकडे सिनेमा हे अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा असं आहे. इतकं हो बाबा, मी ते अनुभवलं डोळ्याने. नाही, ते ऍक्टरला पूजतात, दुधाचे अभिषेक असतात, मंदिरं मानतात, त्यांचे जोडे ठेवलेले आहेत मंदिरामध्ये. आणि एवढ्या लेवलला जेव्हा ऑडियन्स जातो तेव्हा तुम्हाला निर्माता म्हणून एक मी चांगला चित्रपट बनवतो आहे, तर आता मी याचं काय होणार, हा विकला जाईल का नाही, बघणार आहेत का नाही लोक, आधीच तो टेन्शन मध्ये असतो. असे प्रश्न त्यांना नाही पडत, त्यांना माहिती असतं एवढा एवढा चालणारच आहे. त्यामुळे फिल्म मेकर खूप 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 तफावत आहे बजेट्समध्ये, एकूण टेक्निकली जशी फिल्म केली जाते, 3 कॅमेरे, त्यानंतर खूप खूप हेवी आहे. म्हणजे ते त्यांच्याकडे ती सुबत्ता आहे कारण की लोकांचा सपोर्ट आहे. म्हणजे ते आधी कोंबडी का आधी अंड, म्हणजे आमच्याकडे ऑडियन्स नाही म्हणून आम्ही असे चित्रपट बनवत नाही, का चित्रपट बनवत नाही म्हणून ऑडियन्स नाही, असं ते ती न संपणारी चर्चा आहे. पण त्यांच्या बाबतीत मी ते बघितलंय की त्यांना ऑडियन्स सपोर्ट भयानक आहे. बरं, हिंदीत आहे ना बजेट? हिंदीचं बजेट काय आहे ना, हिंदीचं बजेट खूप फ्लक्च्युएट होत असतं. म्हणजे मुंजाचं बजेट वेगळं, छावाचं वेगळं, तर ते डिपेंड्स. ती लोक ती फिल्म कशी बघतायत, कशी ती प्रेझेंट करणार आहेत, कोणासाठी बनवली आहे, ते थोडा विचार करतात. आपल्याकडे तो थोडासा विचार करावा असं मला वाटतं. जसं मी आता म्हटलं ना, मी शिवराज अष्टक का करतोय किंवा मी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई का केली फिल्म, हे मला माहिती आहे. तर तो विचार व्हावा की मी हा चित्रपट लिहिलाय, हा चित्रपट मी कोणासाठी लिहिलाय, मी हा चित्रपट का करतोय आणि हा चित्रपट लोकांनी का बघावा. याची उत्तरं जर तुमच्याकडे रेडी नसतील ना, तर तुम्ही नाही उपयोग चित्रपट बनवू. चित्रपट बनवता येईल तुम्हाला, त्याचं पुढे काय करायचं. शूटिंग हा सगळ्यात सोपा भाग आहे ना टेक्निकली. सिनेमा बनवणं सोपं आहे, शूट करणं सोपं. शूट करणं ओके, कारण ती मधली प्रक्रिया आहे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की लिखाण हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याला सर्वात जास्त कमी महत्व का देतात, म्हणजे सर्वात कमी महत्व काय आहे त्या लिखाणाला? नाही, चुकीचं आहे ते. लिखाण हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण की त्यावरती ठरतं की हा चित्रपट कुठे शूट होणार आहे, त्याला काय लागणार आहे. लेखकाला तेवढी व्हॅल्यू मिळत नाही इंडस्ट्रीमध्ये. असं नाही मी म्हणणार, कारण खूप मोठे मोठे सर्वसामान्याच्या दृष्टिकोनातून आता जर समजा पावनखिंड कोणी लिहिलाय विचारावर नाही सांगता येणार. बरं ठीक आहे, छावाच ठीक आहे, छावा कादंबरीवरून घेतलंय, पण अगदीच त्याचं फिल्म स्वरूपामध्ये लिखाण कोणीतरी केलंच असेल, नाही सांगता येणार कोणाला. हो ठीक आहे, याला मी महत्व, दॅट्स फाईन. पण मग तसं सिनेमॅटोग्राफर कोण होतात ते तेच ना. मग टेक्निशियन्सना पडद्याच्या समोर जे येतात ना, त्यांचे चेहरे दिसतात, पण मला कलाकार म्हणून माहिती आहे की हे लिहिलं. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा मुंजाची स्क्रिप्ट वाचली ना, तेव्हा मी मनाशी म्हणलं काय लिहिलं यार पोरांनी. मराठीच पोरगा आहे, चांदेकर. मला त्याचं पहिलं नाव नाही माहिती, पण वैभव चांदेकर किंवा असं काहीतरी त्याचं नाव आहे, कोकणी असणार आहे. आणि मी म्हणलं काय सिनेमा लिहिलाय यार, म्हणलं या सिनेमाचं जर ह्याने जे लिहिलेलं आहे हे असं जर झालं तर हा सिनेमा छप्पर फाडणार, आणि जर हे असं नाही झालं तर हा सिनेमा फक्त फ्लॉप होईल, बाकी काही होणार नाही. आणि ते देवदयेनी सिनेमा हिट झाला, तो सुपर डुपर हिट, छानच बनलाय. हो, आणि खूप चांगलं कलेक्शन झालं, फार क्लिअर सिनेमा वाटतो. म्हणजे असं, म्हणजे मला खरंच अपेक्षा नव्हती. आणि त्यात व्हीएफएक्सचा भाग, म्हणजे सी अगेन टेक्निशियन्स कम इन, की व्हीएफएक्स कोण करणार आहे, ते कसं दिसणार आहे. शूट करताना अवघड असतं की आता तुझ्या खांद्यावर मुंजा बसलाय, असं हिरोला आबाईला सांगत होता आदित्य. तेव्हा ते कसं मॅनेज करायचं, हे क्रिटिकल होती फिल्म, अवघड होती फिल्म. माझ्या करिअरमध्ये सुद्धा खूप अवघड. जो रोल मी केलाय त्यात 2 तास ती मेकअपची प्रक्रिया सगळी, प्रोस्थेटिकचे सगळं लावायचं, डेंचर्स आणि ऍक्शन पुल ऑफ करायची. आणि मी ऐकलं तुम्ही स्वतः केलं? हो, मी नाही, सगळी ऍक्शन मी स्वतः करतो, म्हणूनच कदाचित आदित्यने माझा विचार केला असेल. पावनखिंड, सुभेदार, हे सगळे टेक्निशियन्स वेर व्हेरी स्ट्रॉंग इन द फिल्म. म्हणजे इव्हन द फाईट डिरेक्टर तो अभारतीय होता, व्हीएफएक्स एजन्सी अभारतीय, सगळे बाहेरची लोक होती.
तर मला असं वाटतं की लिखाण हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी मगाशी म्हटलं ना, फर्जंद वाचल्यानंतर मला सिनेमा दिसला, असाच्या असं झाला तर की ते मस्त दिसेल, ते दिसावं लागतं. सी लेखकांबद्दल मला असं वाटतं की लेखकाला सुचतं खूप, पण भान ठेवून लिहिता आलं तर तुम्ही कमर्शियली चांगले लेखक होता. त्या साच्यात हा, म्हणजे तुला कोणासाठी फिल्म बनवलेली आहेस, त्याचं बजेट काय असणार आहे, ते कुठे शूट केलं तर आपल्याला जास्त सोयीचं होणार आहे, एवढं डोक्यात ठेवल्यावर लिमिटेशन्स नाही ना, नाही का? त्याच्यासाठी तर आहे ना, म्हणून तर लँडमार्क फिल्म होऊ शकतात. मला असं कानावर आहे की लगे रहो मुन्नाभाई किंवा मुन्नाभाई MBBS याच्या स्क्रीन प्ले वरती 2 वर्ष काम चाललं होतं. 2 वर्ष. लोकांना आज सिनेमा लिहितात आणि त्यांना असं वाटतं नेक्स्ट मंथ मध्ये आपण शूटिंग सुरू व्हायचं नाही होत आहे. किती काम केलं असेल त्यांनी 2 वर्ष, एक एक सीन त्याचं धागा ओढून काढायचा. का त्याचं उदाहरण देतो मी, सांगतो की त्याची मला कन्सेप्ट जर असा आत्ता विचार केला तर खूप विनोदी कन्सेप्ट आहे ती, की एक भाईगिरी गुंड असलेला माणूस, नॉट पॉसिबल, हा प्रॅक्टिकलच नाही ना, मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो, शक्य काय, किती मॅनिप्युलेट कर, पण त्यांनी ते करून दाखवलं नाही, वाटत नाही अख्ख्या सिनेमात त्यांनी हिट करून दाखवलं की नाही, बरं एकदा नाही 2दा करून दाखवलं की नाही, त्यांचे सगळेच सिनेमे नाही सिरीज मधल्या, मुन्नाभाईचे 2 सिरीज, लगेराव मुन्नाभाई, त्याच्या आधीचा मुन्नाभाई MBBS, दोन्ही सिनेमामध्ये हिट केले. याचा अर्थ लिखाणावरती भयानक काम केलेलं आहे. आपल्याकडे दुर्दैवाने काय होतं की सिनेमा पटकन लिहिला जातो आणि तो पुढे जाऊन मग त्याचं अरे बापरे आता असं होतं. राजू हिरानींचीच एकदा मी मुलाखत ऐकली होती, तर ते स्वतः एडिटर आहेत पूर्वीचे, आणि ते खूप सुंदर एडिटर आहेत. तर लेखक आणि एडिटर सोबत बसतात पहिले, हीच सगळ्यात मोठी गोष्ट. सिनेमाचा म्हणजे कट्टू कुठे होणार आहे ना, हे जोपर्यंत लेखकाला कळत नाही तोपर्यंत ती पट्टी जमू शकत नाही सिनेमाची, असं राजू हिरानींचं मत होतं. त्याच्यामुळे किंवा मग दिग्पाल लांजेकर सर सारखं तरी असलं पाहिजे की दिग्पाल इज अ गुड टेक्निशियन ऑल्सो, तसं लिहिलं जातं ना. मग येस 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 येस, माहितीये ना शॉट कुठे कट करणार आहे, कुठनं दुसरा शॉट लागणार आहे. स्वतः डायरेक्टर असल्यावर ते अजून चांगलं पडतं, किंवा त्या दोघांचा रॅपो तसा छान असला पाहिजे लेखक आणि मला पुन्हा तेच म्हणायचं की लेखाणात तुम्ही जिंकता. खूप छान सर, गप्पा रंगल्यात पण थांबावं लागेल. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की सांगा. सर, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी राजमंचाकडून खूप खूप शुभेच्छा. मुक्ताई, जसं तुमचे आतापर्यंतचे शिवराय अस्टेकचे जेवढे चित्रपट आहेत, तेवढे भाग आहेत ते हिट झालेत, त्याच्यापेक्षाही जास्त हिट हो. मुळात तो मुद्दा माझ्या डोक्यातून जात नाही, ज्ञानेश्वर माऊली घराघरात पोहोचवतो. कारण जोपर्यंत तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा, संत परंपरेचा पाया घालणारा विचार जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही महाराष्ट्र पुरोगामी किंवा उन्नत होऊ शकतो. तो समजण्यासाठी तरी कदाचित मुक्ताई घराघरात पोहोचो, प्रत्येकाने तो पाहू, ही शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या इतरही सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा सर. तुम्ही इथं आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षकांना सुद्धा हा पॉडकास्ट, हा एपिसोड, सरांसोबतच्या गप्पा कशा वाटल्या तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगू शकता आणि प्रेम देऊ शकता. इथून पुढे तुम्हाला कुठले गेस्ट या मंचावरती पाहायला, बघायला, ऐकायला आवडतील याची सुद्धा लिस्ट द्या. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू त्या गेस्टला इथे आणण्याचा. आम्ही कुठे चुकतोय हे तुम्ही नक्की सांगत चला, कारण तुम्ही आम्हाला करेक्ट करू शकता. कारण हा मंच आमचा नाही, तर तो तुमचाच आहे. या मंचाच्या माध्यमातून जे काही संवादातून उत्थान आपण करू शकू तो करण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू, परंतु फक्त तुमचं सर्वांचं प्रेम असंच असू द्या. काही सांगायचे सर शेवटचे? थँक्यू सो मच. खूप खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खूप खूप धन्यवाद. जरूर हा पॉडकास्ट ऐका आणि तुमच्या कमेंट्स कळवा. धन्यवाद. हर हर महादेव. थँक्यू सो मच. हर हर महादेव.